नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तर येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो आणि देव करो की या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुमचं प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचं जे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण हो। आज मी भोरमध्ये आलेलो आहे आणि भोरमध्ये आज मी तुम्हाला एक क्लिअर टायटल NA प्लॉटिंग प्रोजेक्ट दाखवणार आहे आणि भोरमधला हा जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला निश्चित आवडणार आहे। तसं तर भोरला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, पण निसर्ग जो आहे तो इथला एवढा सुंदर आहे की दररोज या भोर या भागामध्ये अनेक मालिका आणि पिक्चरचं शूटिंग होत असतात। तर अशा भोरमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका, जेणेकरून या प्रोजेक्टच्या जेवढ्या बारीक सारीक डिटेल आहे त्या सगळ्या तुमच्या लक्षात येतील। तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल घ्यायला सुरुवात करूया। आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। तर भाटघर धरण जे आहे, जे वेळवंडा नदीवर बनलेलं आहे, तर त्या भाटघरच्या पायथ्याला हरताली नावाचं गाव आहे जिथे हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। मेन रोडला लागून हा प्रोजेक्ट आहे। कात्रजपासून 37 किलोमीटरवर या प्रोजेक्टचं लोकेशन आहे आणि जो भोर फाटा आहे पुणे सातारा हायवेपासून जिथून आपण राईट टर्न घेतो पुण्यावरनं येताना, तो इथून 9.5 किलोमीटरवर आहे। प्रोजेक्टपासून 4.5 किलोमीटरवर जी भोरची मेन बाजारपेठ आहे, जिथे तुम्हाला हॉस्पिटल, मोठे मोठे कॉलेजेस, बँका, शाळा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भेटू शकतात, ते इथून 4.5 किलोमीटरवर आहे। आता ह्या प्रोजेक्टच्या मधून सिमेंटचा रोड गेल्यामुळे हे जे अंतर आहे ते फार कमी लागतं। त्याच्या व्यतिरिक्त नेकलेस पॉईंट जो आहे, जो प्रत्येकजण बघण्यासाठी भोरमध्ये येतात, तर तो नेकलेस पॉईंट जो आहे तो पण इथून 1-2 मिनिटाच्या अंतरावर आहे, 2च किलोमीटरवर आहे। या प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते अतिशय निसर्गरम्य अशा एरियामध्ये आहे। या प्रोजेक्टला लागून ह्या माझ्या डाव्या हाताला अभिनव कॉलेज आहे आणि ह्या भोरबद्दल मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग फॅक्ट पण सांगणार आहे। बॉलिवूडच्या अनेक मूवी ज्या आहेत, इवन मराठी मूवी आणि मालिकासुद्धा या भोरमध्ये शूट होतात आणि पुढं वाईमध्ये सुद्धा शूट होतात। काही वर्षापूर्वी आलेला पद्मावत किंवा बाजीराव मस्तानी ह्या भोरच्या वाड्यामध्ये शूट झाले होते। इवन आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची जी शपथ घेतली होती ती पण या भोरमध्येच घेतली होती। रायरेश्वरचं मंदिर, रायरेश्वर किल्ला हा सुद्धा या भोरमध्येच आहे। भोरला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, म्हणजे निसर्गाने एकदम भरभरून दिलेला जर कुठला एरिया असेल तर तो भोर, वेल्हा, मावळ, मुळशी हाच आहे। आणि भोरमध्ये जर तुम्ही बघितल्यानंतर ज्या सह्याद्रीच्या रांगा आहेत त्या तुम्हाला खूप जास्त प्रमाणात बघायला भेटतील। 2 धरणंसुद्धा या भागात आहे भोरमध्ये। एक नीरा देवघर आहे, दुसरं भाटघर आहे। आता हा भाटघरच्या पायथ्याला लागूनच आहे आणि नीरा देवघर धरणातून जी नदी पुढे येते, नीरा नदी, आणि ज्याच्यामध्ये भाटघर धरणाचं पण पाणी मर्ज होतं आणि पुढं ती वीर धरणाकडे जाते। ती नदी ह्या प्लॉटला लागूनच जाते, त्यामुळे प्लॉट हा जो आहे, हा जो प्रोजेक्ट आहे तो अगदी रिव्हर टच असा प्रोजेक्ट आहे। जेव्हा कधी तुम्ही साईट विजिटचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की कॉल करा, आम्ही तुम्हाला गुगल लोकेशन शेअर करू आणि त्या गुगल लोकेशनला फॉलो करून पण तुम्ही या प्रोजेक्टवर पोहोचू शकता। आता आपण या प्रोजेक्टची इतर माहिती समजून घेऊया। सर्वप्रथम टायटल सांगायचं झालं तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की क्लिअर टायटल NATP प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे, ज्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड, 7/12 आणि बँक लोनसुद्धा होणार आहे। आता ज्या लोकांनी इथे ऑलरेडी प्लॉट घेतलेत त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामधून लोन घेतलेले, साधारणतः 75 ते 80% तुमचं इथं लोन होऊ शकणार आहे। टोटल 54 एकरचं हे लँड पार्सल आहे। या प्रोजेक्टला 3 फेजमध्ये बनवलं जातं आहे। टोटल 500 प्लॉट या प्रोजेक्टमध्ये असणार आहे। मिनिमम प्लॉट साईज ही 1,500 स्क्वेअर फूटची देण्यात आलेली आहे। मॅक्सिमम प्लॉट हे 2,000 स्क्वेअर फूटचे या प्लॉटमध्ये बनवण्यात आलेत आणि मग मोठा प्लॉट तुम्ही किती पण घेऊ शकणार आहात। आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये, रोड, लाईट, पाणी। तर या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जो रोड बघितले तर जो मेन रोड आहे तो 15 मीटरचा देण्यात आलेला आहे, जो की मेन रोडला लागून आहे। 2 एंट्रन्स गेट आहे त्याच्यामध्ये, एक मेन रोडला आहे आणि एक समोरच्या साईडला इथे अंतर्गत रोडला पण देण्यात आलेले आहे। तर मेन रोडचं जे एंट्रन्स आहे तिथून जो रोड आहे तो 15 मीटर आहे, मग दुसरे अंतर्गत रोड जे आहे ते 12 मीटर आणि 9 मीटर असणार आहे। जसं आता मी ह्या रोडला थांबलो आहे, हा तसा 12 मीटरचा रोड आहे, जो की ह्या साईडनी एंट्री, ह्या साईडनी एक्झिट असं ठेवण्यात आले। मध्ये पण तुम्हाला फुटपाथ देण्यात आलेला आहे, प्लांटेशन करण्यात आले। या साईडला तुम्हाला बघू शकता तुम्ही फुटपाथ आहे, त्याच्यानंतर ह्याच्यात पण प्लांटेशन करण्यात आलेलं आहे। ही जी झाडं आहेत ही खूप महागडी झाडी असतात, हे सगळे जर तुम्ही बघू शकता लाईनीत लावलेली ती ताडीची झाडं आहेत, ते दिसताना खूप सुंदर दिसतात। 5 स्टार हॉटेलच्या बाहेर तुम्हाला ही झाडं बघायला भेटू शकतात। बाकी भोर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बांबूच्या झाडाचं उत्पन्न घेतलं जातं आणि हे ताडीचं झाड जे आहे हे सुद्धा इथं नॅचरली येतं। असं लोकांनी बंगलो बनवायला पण इथे सुरुवात केलेली आहे। पूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्हाला असे स्ट्रीट लाईट बघायला भेटू शकतात, तुम्ही स्ट्रीट लाईट बघा इथे। त्याच्या व्यतिरिक्त पाण्याचं खूप सुंदर नियोजन इथं करण्यात आलं आहे। प्लॉटमधूनच नदी जात असल्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात आहे। 5 लाख लिटर स्टोरेजची कॅपॅसिटी
असणारे टाकी जी आहे ती इथे बनवण्यात येणार आहे. ती हा जो तुम्हाला पत्र्याचा जो पोर्शन दिसतोय इथे 5 लाख लिटरची टाकी जी आहे ती बनवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त इथं पण तुम्ही प्लांटेशनवर खूप जास्त भर देण्यात आलेलं आहे. तुम्ही प्लांटेशन बघू शकता. हे लाल कलरचे जे बॉक्स दिसतात तुम्हाला या साईडला हे फीडर बॉक्स आहेत. याच्यामधून तुम्ही कनेक्शन ते घेऊ शकता. आता जेव्हा तुम्हाला प्लॉटची डिलिव्हरी मिळेल तेव्हा तुम्हाला हे असं डिमार्केशन करून मिळणार आहे 2-2 फुटाचं. हे तुम्ही बघू शकता पेपर ब्लॉकमध्ये डिमार्केशन इथे करण्यात आलेलं आहे. प्रत्येक प्लॉटच्या समोर तुम्हाला एक असं सुंदर जे हे ताडीचं झाड आहे हे असं लावून इथे मिळणार आहे. बाहेर फुटपाथची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. असं नेम प्लेट असणार आहे. आता नंबर लिहिलेला आहे याच्यामध्ये. त्यानंतर जेव्हा तुम्ही कनेक्शन घ्याल MSEBचं तर त्याच्यासाठी तर मीटर बॉक्स पण तिथं देण्यात आलेला आहे. मेन फीडर बॉक्स रोडवर लावलेले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पाण्याचं टॅप पण देण्यात आला आहे. तो तुम्ही बघू शकता. हा तुम्हाला स्पेस गेट बनवण्यासाठी इथं सोडण्यात आलेलं आहे. जेव्हा कधी तुम्ही इथं बंगलो बनवाल तर तुमची जी गाडी आहे ती इथून आत बाहेर करेल तुम्ही इथं गेट जे आहे ते बसू शकणार आहात. त्यानंतर हे तुम्ही अंतर्गत रोड बघा. हे असे तुम्हाला सिमेंटचे रोड इथं देण्यात आलेले आहेत. ह्या साईडला ड्रेनेज देण्यात आले बघा. हे ड्रेनेजचं पण तुम्हाला कनेक्शन जे आहे ते या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे. त्यानंतर CCTV कॅमेरे बघा. त्या साईडला CCTV कॅमेरे लावलेले आहेत. असे एक जे स्ट्रीट लाईट आहे ते सोडून त्याच्यावर स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहेत. म्हणजे 3 टायर सिक्युरिटी जी आहे ती सुद्धा इथे असणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये CCTV कॅमेरे आहेत. पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड. ह्या साईडने तुम्हाला वॉल कंपाऊंड बघायला भेटेल. पूर्ण वॉल कंपाऊंड आहे. 24/7 इथं सिक्युरिटी गार्ड जे आहेत ते असणार आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे आता जे लोक मानतात त्यांच्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे की वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॉट आहे. आता ही जी बाजू आहे ही पश्चिम बाजू आहे. ही जी बाजू आहे या साईडला तिरपसी पूर्व आहे. म्हणजे प्रत्येक प्लॉट जो आहे तो पूर्व पश्चिम इथे असणार आहेत. आता याच्यातले बरेच प्लॉट जे ते कॉर्नर प्लॉट आहेत. तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं दिशा जी आहे ती सुद्धा तुम्हाला बदलता येणार आहेत. तर प्रत्येक अँगलनी जर तुम्ही डेव्हलपमेंट बघितली तर तुम्हाला इथली निश्चित चांगली वाटेल. आता NA प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये प्लॉट घ्यायचा तोच फायदा असतो की डेव्हलपमेंट जी आहे ती खूप चांगली देण्यात येत असते डेव्हलपरकडून. आणि जी फार्म हाऊसमध्ये ती त्यातल्या त्यात थोडीशी कमी असते. रेट पण कमी असतो फार्म हाऊसचा. पण NAचा रेट जरी जास्त असेल तरी डेव्हलपमेंट जी आहे ती तुम्हाला मनासारखी मिळते. आणि तुम्ही डायरेक्ट बंगलो बनवायचा जो प्लॅन आहे तो निश्चित इथे करू शकता. आता आपण ॲम्युनिटीज आणि रेट समजून घेऊया. पण त्याच्या आधी तुम्ही ही नदी बघू शकता. इंदिरा नदी. जसं मी तुम्हाला सांगितलं की अख्खा जो प्लॉट आहे तो नदीला लागून आहे. तर या साईडला ॲम्युनिटीजचं जे काम आहे ते चालू आहे मोठ्या प्रमाणावर. तर ॲम्युनिटीज आणि मी तुम्हाला रेट सांगतो. त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला आहे किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे. पुण्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, इवन पुण्याच्या ग्रामीण भागात जाऊन असे जे प्लॉटिंग प्रोजेक्ट आहेत ते सुद्धा आम्ही वेळोवेळी आमचे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यापर्यंत घेऊन येत असतो. आणि नुसते व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आम्हाला जर कोणी संपर्क केला तर त्यांना 1-to-1 सर्व्हिस देण्याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं करताना कुठल्याही पद्धतीचा चार्ज कधी आम्ही आमच्या व्ह्यूवर्सकडून घेत नसतो. कारण की जे पण चार्ज आहेत ते आम्हाला ऑलरेडी बिल्डरकडून मिळतात. त्यामुळे आम्ही कस्टमरला कधीच कुठले चार्ज करत नाही. आणि जी आमची एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस आहे ती सगळी प्रॅक्टिस लीगल अँड टेक्निकल मुद्दे समजून देण्यासाठी कस्टमरसाठी आम्ही वापरत असतो. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जेणेकरून येणारे भविष्यात जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघता येतील. आणि आम्ही प्रत्येक सेगमेंटमध्ये काम करतो. जसं लँड आहे, कमर्शियल आहे, रेसिडेन्शियल आहे. तर तुम्हाला ह्याच्यातलं कुठलीही वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही कन्सल्टन्सीसाठी सुद्धा आम्हाला निश्चित फोन करू शकता. आम्ही विदाऊट चार्ज तुम्हाला नक्की हवी ती सगळी मदत करू. आणि जेव्हा पण तुम्ही प्रोजेक्टला व्हिजिट कराल तेव्हा आम्हाला एकदा नक्की संपर्क ह्यासाठी पण करत जा की तुम्हाला त्या भागात कुठले कुठले प्रोजेक्ट चालू आहे, तिथले काय काय रेट चालू आहेत तर हे कम्पेअर करण्यासाठी पण आम्ही नक्की मदत करू. बाकी दर शुक्रवार, शनिवार, रविवारी आम्ही नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि संध्याकाळी 7 ते 8 मध्ये अपलोडसुद्धा करत असतो यूट्यूबवर. तर तुम्ही बघायला मुळीच विसरू नका. बाकी आता या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीज सांगायचं झालं तर 90 ॲम्युनिटीज तुम्हाला देण्यात आले आहे. कारण 54 एकरचा हे लँड पार्सल आहे. आणि या प्रोजेक्टचा जेव्हा तुम्ही लेआउट बघाल तेव्हा तुम्हाला विश्वासच वाटणार नाही की तुम्ही भोरमधल्या जागेचा लेआउट बघताय. प्रोजेक्ट पूर्णपणे जो सिटीमध्ये लेआउट असतात, सिटीमधले प्रोजेक्ट असतात तसा प्रोजेक्ट इथे बनवण्यात येतो आहे. एक फेज पूर्णपणे बनवून बऱ्यापैकी सोल्ड आऊटसुद्धा झालेला आहे. आता रेट सांगायचं झाला तर 1100 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट ठेवण्यात आला आहे. आणि 100 रुपये इन्फ्रा कॉस्ट असे 1200 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे. मिनिमम 1500 स्क्वेअर फुटचा प्लॉट इथं आहे. मॅक्सिमम तुम्ही कितीही प्लॉट घेऊ शकता. 2000 स्क्वेअर फुटचे मॅक्सिमम प्लॉट इथे आहेत. 1.4चा FS आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर फुटचा प्लॉट घेतला तर 1400 स्क्वेअर फुटपर्यंत तुम्ही लीगल कन्स्ट्रक्शन इथं करू शकणार आहात. बाकी निसर्गाच्या सानिध्यात अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे. पूर्ण ग्रीनरी. आता या भागात बघा मी थांबलो इथं पूर्ण निलगिरी आहे. नदीजवळ सगळं ग्रीनरी आहे. मॅक्सिमम प्लांटेशन बिल्डरकडून पण करण्यात येते. तर
तुम्ही नक्की या प्रोजेक्टला व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा लोकांना शेअर करायला मुळीच विसरू नका जे तुमचे फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह भोर या भागामध्ये किंवा पुणे 17 हायवेला क्लिअर टायटल प्लॉटिंग प्रोजेक्ट सर्च करतात आहे. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.